17 तारखेला शिवाजी पार्क या ठिकाणी राहुल गांधींची आणि इंडिया अलायन्सच्या सगळ्या नेत्यांची एक मोठी जाहीर सभा होऊ घातलेली आहे। मणिपूर ते मुंबई अशी जी हजारो किलोमीटरची यात्रा न्याय यात्रा राहुलजी करून आलेत आणि देशाच्या मग दक्षिण ते उत्तर असो की पूर्व ते पश्चिम असो अशा चारही देशाच्या राहुल गांधीजींनी जनतेच्या भावना आणि जनतेमध्ये जे केंद्रातल्या भाजपच्या मोदीच्या सरकारच्या विरोधातला असलेला रोष आणि एक भीती जी निर्माण करून ठेवलेली मोदी सरकारने आहे ते दूर करण्याचा प्रयत्न या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधीजींनी केलेला आहे। आणि म्हणून त्यांच्या या यात्रेचा जो समारोप मुंबई या ठिकाणी होऊ घातलेला आहे त्यासाठी ही यात्राला जो समारोपीय कार्यक्रम होईल तो मोठ्या संख्येनं कसं करता येईल त्याचं एक नियोजनाची मीटिंग आत्ता आम्ही या ठिकाणी केलेली आहे आणि त्यासाठी आम्ही बसलेलो होतो। महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात सुद्धा चर्चा महाविकास आघाडीच्या जागेचा जो इश्यू आहे जवळपास आमच्या 48 जागांच्या चर्चा मागच्या वेळेसच झालेल्या आहेत आणि आमचे जे काय अजून अलायन्स आहेत त्यांच्याशी एकदा चर्चा करून या सगळ्या फायनलाइज केल्या जातात। सर वंचितची आज पुण्यात बैठक झाली आहे, त्यांनी जे जागा तुम्ही प्रस्ताव दिला ते फेटाळ असं त्याच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। आमच्याकडे कुठलाही तिढा नाही आहे आणि आम्ही बाळासाहेबांनाही इंडिया अलायन्सच्या मीटिंगमध्ये बाळासाहेब पण येणार आहेत, त्यांनी पण स्वीकृती दिलेली आहे। ते पत्र आपल्याकडे आलंच असेल असं अपेक्षित आहे, पण त्यांनाही निमंत्रण या समारोपीय कार्यक्रमाचा दिलेला आहे, त्यांनी तो स्वीकारलेला आहे। 3 ते 4 बैठका झालेल्या आहेत परंतु अजून परफेक्ट फॉर्म्युला समोर येत नाही आहे। नाही आम्ही सांगितलं की आमचा फॉर्म्युला तयारच आहे, फक्त आता मूळ मुद्दा आहे की परवा जो 17 तारखेला राहुल गांधींच्या कार्यक्रमाचा जो समारोपीय कार्यक्रम न्याययात्रेचा होतो आहे त्या कार्यक्रमाची तयारी ही महत्त्वाची आहे आणि प्रकाश आंबेडकरांचा उल्लेख केला तर ते सुद्धा त्या कार्यक्रमाला त्यांना आम्ही निमंत्रण दिलं, ते पण येतात आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।